नमस्कार मित्रांनो, आज एका मित्राचं होतं लग्न, त्यासाठी आम्ही तिघजण निघालेलो होतो. बघा पार्टनरचं लग्न आहे, एवढी वाईट परिस्थिती आली आहे की भाई एका गाडीवर तिघं आलोय. कसली वाईट परिस्थिती आली, घरात 4 गाड्या आणि भाई कंप्लीट 1 तास झालाय आम्ही वाट बघतोय. हे अजून दलिंदर आलेच नाहीत. आम्हाला गाडी चालवतोय का बैलगाडी चालवतोय तेच कळत नाहीये. काय करावं यांचं सुधारणा पोर आहे. हा बघा मंद इथंच थांबलोय. त्यानंतर हा मंद आलाय बघा. रोड पण क्रॉस करता येत नाहीये. कुणी त्याला ड्रायव्हर केलाय काय माहित. त्याची मजा बघा फक्त तुम्ही आता गाडी क्रॉस करते की बघा. भाई फायनली 1 तासानंतर गाडी याला वळवता आलेली आहे. आता अंगावर घालतं वाटतं. मला एकदा तोंड दाखव. काच खाली घे, काच खाली घे. बघा हाच तो ड्रायव्हर आणि हा पांडू भाऊ. शेवटी त्याच्याकडून गाडी घेतली. मी स्वतः मीच ड्राईव्ह करायला सुरुवात केली. गाडीत बघायची सगळी त्यांची पुन्हा चवचव चालली होती. आणि प्रसाद शेटने आम्हाला काहीतरी आणलं होतं, कोल्ड्रिंक, काही नाव आठवत नाही आता. त्यानंतर पुढं लोकेशनला आलो. भाई एवढं भारी वातावरण झालं होतं ना, काय विचारायचं नाही. गावात आलो शेवटी, पण मस्त एकदम. वर्षाबाई फायनली पोचलोय आम्ही. तिकडे सगळं झालंय, पण ह्या बायांचा अजून नटनट चालू आहे. हा आणि आमचा पांडा बाई. शर्ट बघा होतं घातलेलं सगळं. त्यानंतर फायनली नवरदेव उरकून निघाला होता, पण मेकअप वगैरे काही केलंच नव्हता. पण घेतला बाईला तसंच. काय करणार आता. शेवटी आम्ही पोचलो मंडपाशी. पण तुम्ही एकदा वातावरण बघा, असलं भारी वातावरण. ते शेतात तो मंडप एकदम जुनी फील. ते झाल्यानंतर नवरीबाईचं औक्षण चालू होतं. आणि आमचा नवरदेव बघा अजून उरकलंच नव्हतं बाईचं. शेवटी उरकलं आणि त्यालाही घेतलं. साखरपुडा वगैरे झाला आणि फोटोशूटला गेलो. ते सगळं बाजूलाच. आणि काळ्याचं काहीतरी भलतंच चाललं होतं. आणि आमचा हा भाई बघा एकदम कसा आहे, रावडी, एकदम रावडी. टोपी विपी घालून मस्त एकदम कटाकट. नवरदेव खास त्याला भेटायला गेला. वा, फोटो सोडून हा बाई इकडं बसलाय आणि यांचं भलतंच पाणी पी. नवरी एकटीच तिकडे फोटो काढते. शेवटी यालाही घेतला आणि फोटोशूट वगैरे चालू केलं. हा बघा तुम्ही फुलाचा यांचं बघा वेगळंच काहीतरी. जा ना. कसे आमचे कपल लय असलो राव. कालचं लग्न एवढं एन्जॉय केलं ना आम्ही, काय विषयाचीच सोय नाही.